राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। काल रेल्वे प्रशासनाने नगरपालिकेने मिरज रेल्वे गेट नंबर 32 हा रस्ता 2 महिन्यासाठी बंद ठेवणार अशा प्रकारचं नोटीस इश्यू केलं आणि संपूर्ण सांगोला शहर आणि तालुक्यामध्ये एक संतापाची लाट उसळली। कारण आता ज्या ठिकाणी आपण उभा आहे हा गेट नंबर 32 हा मागच्या 3 वर्षापूर्वी या रस्त्याचं काम झालंय आणि त्याच्यानंतर दुरुस्तीसाठी 1-2 महिने आणि 21 दिवस हा रस्ता बंद राहिलेला आहे। तरी सुद्धा आज शासनाचा आणि सरकारचा एवढा मोठा पैसा कशा पद्धतीने वेस्टेज जातो आपण बघू शकता। आज या ठिकाणी पाण्याचे पाट वाहत आहेत, अनेक जण जखमी झालेत या बोगद्यामुळे, अनेकांचे व्यवसाय बंद झालेले आहेत, अनेक जण जखमी होऊन दवाखान्यात ऍडमिट झालेले आहेत। तर तुम्ही जर पाहिलं तर तो महात्मा फुले चौक ते या बाजूला येणाऱ्या रस्त्यावरची पूर्ण दुकानदारी ही संपलेली आहे आणि तरी सुद्धा या शहरामध्ये येत असताना एसटी ड्रायव्हर असतील, लहान मुलांच्या बस चालक असतील, यांना जीवाची आणि प्रवाशांच्या जीवावर उधार होऊन यातून गाडी पास करावी लागते आणि पुढे गेलो तर आपण त्या ठिकाणी हायवेला सुद्धा व्यवस्थित रस्ता जॉईन झालेला नाही। अशा पद्धतीत पुन्हा अजून एकदा हा 2 महिन्यासाठी कालावधी 2 महिन्याच्या कालावधीसाठी हा रस्ता बंद ठेवण्याचा प्रशासन, रेल्वे प्रशासन आणि नगरपालिकेने हा निर्णय घेतलेला आहे। हा अतिशय चुकीचा निर्णय आहे, कारण आता पावसाळा संपलाय, दिवाळी संपून शेतकऱ्यांच्या अजून शेतामध्ये पाणी आहे आणि या परिस्थितीत यांच्या कामाची प्रत पाहता किंवा या कामाची क्वालिटी पाहता, जे मागच्या 3 वर्षात इंग्रजांनी 100 वर्षाची गॅरंटी दिली, पण इथं काम करणारा ठेकेदार 1 वर्षाची सुद्धा गॅरंटी देत नाही किंवा 1 महिन्याची सुद्धा गॅरंटी देत नाही। अशा पद्धतीचं अतिशय निकृष्ट दर्जाचं काम होत आहे। उद्या 5 तारखेला कार्तिक वारी आहे। महाराष्ट्रातून आणि पश्चिम महाराष्ट्रातून अनेक लोक या रस्त्याने पायी जातात, त्यांचाही जीव धोक्यात आहे। अगदी शाळकरी मुलांना चालत जायचं म्हणलं तर अंगावर शिंतोडे उठतात किंवा घाण उठतात, त्या परिस्थितीत त्यांना शाळेत जावं लागतं। आणि याही परिस्थितीत आज नगरपालिकेचा जो त्यांनी पर्यायी मार्ग सुचवतात त्या ठिकाणी सिंगल गाडी बसत नाही। याच बोगद्याच्या पश्चिमेकडल्या बाजूला आपण गेलं तर तिथेही सिंगलच गाडी बसते। आज इथं बघितलं तर एवढी मोठी वाहतूक चालू आहे, या वाहतुकीला पर्याय काय? आणि म्हणून जर व्यापारी उद्ध्वस्त होत असतील, इथला नागरिक त्रस्त होत असेल, इथला येणारा प्रवासी त्रस्त होत असेल, इथला येणारा शाळेचा विद्यार्थी त्रस्त होत असेल, तर या रस्त्याचं दुरुस्तीचे कारण काय? कारण आता जो वसंत आबा फुले पेट्रोलियमचा मालक आहे, कारण आता कुठे पाऊस उघडलेला आहे, पाऊस उघडल्यानंतर शेतकऱ्याच्या रानामध्ये पाणी आहे आणि ते आता संपलेलं आहे। आणि आता जर तुम्ही 2 महिने जर हा बोगदा बंद ठेवला तर आमच्या बिझनेसवरही परिणाम होतो। वर माझा हॉटेल आहे श्रीराम हॉटेल, तिकडे सुद्धा लोकांना जाण्या येण्यासाठी त्रास होतो आणि जर 2 महिने जर ठेवला तर आम्हाला फार बिझनेसवर परिणाम होणार आहे। तर माझी विनंती आहे की या रेल्वे प्रशासनाला तुम्हाला 2 महिने लागत नाहीत, तर माझ्या माहितीप्रमाणे आता अरविंद केदारनी सांगितलेलं आहे की 20-21 दिवसापर्यंत आम्ही थांबू शकतो, नाहीतर आंदोलन आम्ही तीव्र करणार, अशी रेल्वे प्रशासनाला आमची जाहीर विनंती आहे। माझं सीताराम बनगर, माझी इंजिनियर। आतापर्यंत जे व्यापारी बांधवांनी आपल्या पुढे अडचणी मांडल्या त्या अगदी योग्य आहेत, पण रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीचं काम 2 वेळा झालेलं, पण अडचण काय व्हायला गेली आहे, मूळ रस्त्या बाजूला दुखणे एका बाजूला, यांचं मूळ म्हणजे सुपेज आहे। 1 नंबर 2 नंबर जे आहे हे रस्ता रेल्वेला काटकोनात छेदायला पाहिजे, त्यांचं बरोबर आहे, पण ज्या अडचणी यायला लागल्या तर कुठलीही गाडी, मोठी गाडी असेल तर त्यांना क्रॉस करता येत नाही। त्यासाठी रेल्वे प्रशासनाने अजून सुद्धा याचं डिझाईन व्यवस्थित बनवून, जे आता दोन्ही बाजूला त्यांना जी लँड कमी पडते, जमीन जागा कमी पडते, त्यांनी अक्वायर करावं आणि व्यवस्थित हे पूर्ण अंडरपास करून द्यावा, हीच मागणी महत्वाची आहे। त्याच्याबरोबर जे सिपेज वॉटर आहे त्याचे जे ओढ्याला पाणी सोडलंय ते पण बरोबर नाही, ते कारण पाणी थांबतंय मध्ये, याच्यावरही त्यांनी उपाय शोधावा। उपाय नाही असं कुठं नाही, इंजिनिअरिंग तत्वात बसत नाही, उपाय आहे, फक्त त्यांनी लक्ष घालून डिझाईनचं व्यवस्थित केलं पाहिजे।